नाशिक महानगरपालिका अतिक्रमण विभागानं आज नाशिक पूर्व विभागामध्ये काठेगल्ली या ठिकाणी सिडनी टॉवर शेजारील ओपन स्पेसमधील अनधिकृत बांधकामावर यशस्वीपणे कारवाई केली आहे। ही कारवाई सकाळी 7 वाजेपासून सुरू करण्यात आली। या ठिकाणी पिराला धक्का न लावता इतर बाजूचे अतिक्रमण काढण्यात आलं असल्याची माहिती मनपाच्या वतीनं देण्यात आली आहे। या कारवाईचा प्रारंभ ओपन स्पेसमध्ये अनेक वर्षांपासून अस्तित्वात असलेल्या हजरत पीर बाबा दर्ग्याचं दर्शन घेऊन करण्यात आला। त्यामुळे धार्मिक भावनांचा आदर राखण्यात आला। नाशिक महानगरपालिकेच्या आयुक्त मनीषा खत्री यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अतिरिक्त आयुक्त स्मिता झगडे यांच्या नेतृत्वामध्ये अतिक्रमण उपायुक्त डॉक्टर मयूर पाटील यांच्यासह विभागीय अधिकारी राजाराम जाधव यांच्यासह विभागीय इतर अधिकारी मनपाच्या 4 विभागातील अतिक्रमण विभागाच्या कर्मचारी टीमनं ही यशस्वी कारवाई केली। त्याचबरोबर नाशिक शहर पोलीस आयुक्त कार्यालयातील उपायुक्त किरण चव्हाण यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक नरुटे आणि इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी ही कारवाईस्थळी उपस्थित होते। कारवाईच्या दरम्यान काठेगल्ली परिसरात आणि शहरात इतरत्र चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता। यावेळेस जमावबंदीचे आदेश जारी करण्यात आले होते। या संदर्भामध्ये अतिक्रमण कारवाईनंतर शहर खतीब आणि माजी नगरसेवक बबलू पठाण यांनी दर्ग्याला भेट देऊन दर्ग्याला कुठलाही धक्का लागला नसल्यानं अतिक्रमण कारवाईबाबत समाधान व्यक्त केलं। यावेळी मनपाच्या 4 विभागातील अतिक्रमण विभागातील कर्मचारी, बांधकाम अभियंता आणि नगर नियोजन अभियंता हे एकत्रितपणे सहभागी झाले, ज्यामुळे या कारवाईचं नियोजन यशस्वी झालं। यापुढेही अनधिकृत बांधकाम पाडण्याची मोहीम अशीच सुरू राहील असं अतिरिक्त आयुक्त स्मिता झगडे यांनी कारवाई दरम्यान सांगितलं। सातपूर आणि पंचवटी विभागातील अनधिकृत अतिक्रमण शेड लवकरच पाडली जाईल असंही झगडे यांनी यावेळी सांगितलं। वेद न्यूज ब्युरो, नाशिक।